मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे। रस्त्यात बसूनच सरकारच्या शिष्टमंडळाची बच्चू कडूंनी चर्चा केली। कर्जमाफी कधी करणार असा सवाल विचारत त्यांनी यावेळेला मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून चर्चा करू अशी माहिती शिष्टमंडळाने दिली। बच्चू कडूंनी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांना झापलं। एकदाही जिल्हाधिकाऱ्यांनी फोन केला नाही। कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी कोणाची असा सवाल बच्चू कडूंनी विचारला। तर पोलिसांनी बळाचा वापर केल्यास आम्ही ताकद दाखवून देऊ असा इशाराही बच्चू कडूंनी दिलाय। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरला रवाना झाले। शेतकऱ्यांसाठी आता मनोज जरांगे पाटील ही मैदानात उतरले आहेत। नाशिकमधून आलेल्या शेतकऱ्यांनी हिंगणा मार्गावरती ठिय्या मांडलाय। त्यामुळे हिंगण्यावरून नागपूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। त्यामुळे प्रवाशांना मोठी कसरत करावी लागली। चौकेटा परिसरातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालंय। दरम्यान शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अन्यथा रास्ता रोको आंदोलनासह आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। लातूरमधील रेणापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। पावसामुळे रेणा नदी काठावरील अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन नदीपात्रात वाहून गेलंय। हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे काढणीला आलेल्या पिकाला फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। एक महत्त्वाची बातमी बघूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए 2/3 पेक्षा जास्त जागा जिंकेल आणि सरकार स्थापन करेल असा दावा केलेला आहे। तर दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच होतील असं त्यांनी स्पष्ट केलंय। आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत। एनडीएमध्ये कोणताही गोंधळ नसून उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा निवडणुकीनंतर केली जाणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे। न्यूज 18 इंडियाच्या सबसे बडा दंगल कार्यक्रमात अमित शहांनी माहिती दिली आहे। 2/3 बहुमत से ज्यादा सीटें जीतकर बिहार में सरकार बनाएंगे। मैं जब 2/3 बहुमत कह रहा हूं तब हम एनडीए की बात कर रहे हैं। एनडीए का गठबंधन 2/3 बहुमत से ज्यादा सीटें जीतकर मोदी जी और नीतीश जी के नेतृत्व में यहां सरकार बनाएगा। जी की बहुत मन की इच्छा है कि इनके बेटे एक बार मुख्यमंत्री बन जाएं और सोनिया जी की भी मन की इच्छा है कि उनका बेटा पीएम बन जाए। मैं आज दोनों को कहना चाहता हूं, बिहार में और दिल्ली में कहीं जगह खाली नहीं है। यहां नीतीश बाबू बैठे हैं, वहां मोदी जी बैठे हैं। आपके बेटों के लिए कहीं जगह खाली नहीं है और हम नीतीश कुमार जी के नेतृत्व में ही चुनाव लड़ रहे हैं। कोई कंफ्यूजन एनडीए गठबंधन में नहीं। अगर मोदी जी छठ के त्योहार का सम्मान करते हैं और उनको वो नौटंकी दिखता है तो राहुल जी मोदी जी का अपमान नहीं कर रहे हैं। राहुल जी ने छठ मैया के सारे भक्तों का अपमान किया है, बिहार और पूरे पूर्वांचलियों का अपमान किया है। और मैं मानता हूं इस चुनाव में बिहार चुनाव में उनको इसका बहुत बड़ा खामियाजा भुगतना पड़ेगा। महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलमध्ये छेडछाड केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केला होता। दरम्यान मोबाईलमध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचा दावा पोलिसांनी केलाय। तर मोबाईलमधले कोणतेही पुरावे डिलीट करण्यात आले नाहीत। त्यामुळे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केलंय। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे। फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्याआधी ओढणीचा फोटो काढला। लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी काढत प्रशांत बनकरला पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे। फलटणमधील महिला डॉक्टरने आत्महत्या केलेल्या हॉटेलमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। दरम्यान ती हत्या नाही तर आत्महत्या असल्याचं म्हणत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी प्रतिक्रिया हॉटेल मालकाने न्यूज 18 लोकमतला दिली आहे।
महिला डॉक्टरच्या हातावरचं आणि पत्रातील अक्षर का जुळत नाही? मृत्यूनंतर डॉक्टर महिलेच्या बहिणीचं स्टेटस कोणी लाईक केलं, असे सवाल विचारत सुषमा अंधारे यांनी पोलीस तपासावरती संशय व्यक्त केला आहे. राज्य महिला आयोगावरती योग्य व्यक्ती नाही, तटकरेंनी चाकणकरांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. तर सीडीआर लीक करण्याचे अधिकार पोलिसांना कोणी दिले, असा हल्लाबोल अंधारे यांनी केलाय. फलटण महिला डॉक्टर प्रकरणात सुषमा अंधारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. यावेळेला त्यांनी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा दाखला देत पोलिसांच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केलाय. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा तपास कसा केला, पोलिसांनी काय क्लुप्त्या वापरल्या, याबाबत सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी खुलासा केलाय. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. महिला डॉक्टर मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रातील सेवकांमध्ये भय निर्माण झाला असून हे भय दूर करून विश्वास निर्माण करण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी पटोले यांनी पत्रातून केली आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत वाचनाचे आदेश देण्यात आलेत. वंदे मातरम निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत वंदे मातरम गीताचं गायन केलं जाणार आहे. दरम्यान गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाचा आयोजनाचाही निर्देश देण्यात आले. निलेश गायवळच्या साथीदारावरती पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात अमोल लाखे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा प्रमुख सहकारी दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकनाला अटक करण्यात आली आहे. अनेक ड्रग्ज तस्करी प्रकरणात दानिश चिकना फरार होता. दरम्यान मुंबई एनसीबीने गोव्यामधून दानिशला अटक केली आहे. मुंबईत इंडिया मॅरिटाईम वीक 2025चं आयोजन करण्यात आलं आहे. शिवरायांनी अरबी समुद्रात भारतीयांचं अस्तित्व दाखवलं, शिवरायांकडे दूरदृष्टी होती असं म्हणत पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं आहे. मुंबई महानगरपालिका आणि एमपीसीबी यांच्या संयुक्त उपस्थितीत वायू प्रदूषण नियंत्रणावरती उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. सिद्धेश कदम यांनी आज मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील वायू प्रदूषण नियंत्रणासंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 11 नोव्हेंबरला मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले. या आरक्षण सोडतीवरती 20 नोव्हेंबरपर्यंत हरकती मागवल्या जाणार असून 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. भाजपात प्रवेश करताच राजन पाटलांनी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केलाय. अजित पवारांच्या पक्षाकडून सहकार परिषदेचं अध्यक्षपद मिळालं होतं, त्यामुळे राजीनामा देत असल्याचा खुलासा फडणवीसांनी केलाय. गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवरती कडाडून टीका केली आहे. विरोधकांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलंय. मुंबईत 1 नोव्हेंबरला याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. यावरून सदावर्तेंनी राज ठाकरेंवरती निशाणा साधलाय. धाराशिवमध्ये अंतर्गत रस्त्याच्या विकास निधीवरून वाद निर्माण झालाय. भाजप कार्यकर्त्यांकडून धाराशिवमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरच्या माध्यमातून खासदार ओमराजे निंबाळकरांवरती निशाणा साधण्यात आलाय. धाराशिवमधील तुळजापुरात आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेने एकला चलोरेची भूमिका घेतली आहे. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना डावलून शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी बैठक घेत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. नाशिकमधील सटाणा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांनी खामताने कंधाने मार्गावरती रास्तारोको आंदोलन केलेलं आहे. नुकसानाची तुटपुंजी भरपाई देऊन सरकार अन्याय करत असल्याचा आरोप सुद्धा केला आहे. बीडच्या परळीत विकास कामं अर्धवट राहिल्यामुळे मनसेने आंदोलन केलंय. परळी नगर परिषदेसमोर अर्धनग्न आंदोलन करत वेळेत काम पूर्ण करण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हिरापूर गावातल्या मेगालिथिक
डॉल्मेन स्ट्रक्चरची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठं दफन संकुल असलेल्या पाषाण युगातील या स्मारकाचं जतन व्हावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. धाराशिवमधील वाघोली, हळदगाव, सातेफळ आणि येडशी मार्गावरील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात एका महिलेने उपोषण केलं आहे. निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात महिलेने 16 ऑक्टोबरला धाराशिव कार्यकारी अभियंता कार्यालयाला लेखी निवेदन दिलं होतं. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे महिलेने उपोषणाला सुरुवात केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. ऐन हिवाळ्यात पाऊस पडल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकाला फटका बसतोय. छत्रपती संभाजीनगरातील सिल्लोड तालुक्यातील भवन परिसरात महामार्गाची दुरावस्था झाली आहे. पूर्णा नदी पुलावरती ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चंद्रपूरमध्ये दुरावस्थेत असलेल्या रस्त्यावरती महापालिकेने 4 कोटींचा रस्ता दुभाजकाचं काम केल्यामुळे जनविकास सेनेकडून शहरातील महाकाली मंदिर मार्गावरती जोरदार आंदोलन करण्यात आलं आहे. सोलापुरात रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात MIM पक्षाकडून एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असं अभियान राबवत खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू केलेली आहे. महापालिकेने गेल्या 6 महिन्यांपासून खड्डे न बुजवल्यामुळे MIM पक्षाने अनोखं आंदोलन केलं आहे. पुण्यातील दौंड पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ग्रामविकास विभागाकडून 13 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दौंड उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालय परिसरातील 2 एकर जागेमध्ये पंचायत समितीची नवीन इमारत उभारली जाते. पंढरपूरमध्ये 2 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील नामदेव पायरी, महाद्वार, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संत तुकाराम भवन यासह संपूर्ण मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हिंगोलीच्या वसमत शहरात श्री सहस्त्रार्जुन महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळेला शहरातील गणपती मंदिरात सहस्त्रार्जुन महाराजांच्या मूर्तीची पूजा आणि महाआरती करण्यात आली. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चंद्रभागा नदी किनारी महिला स्विमर तैनात करण्यात आलेल्या आहेत. पहिल्यांदाच बचाव कार्यासाठी महिलांची टीम तैनात करण्यात आली आहे. अंबरनाथमधील महिला डॉक्टरवरती जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टर महिलेच्या पतीने डोक्यात खलबत्ता घालत हल्ला केलेला आहे. दरम्यान या महिलेवरती बदलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानक ते पेल्हार फाटा या मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. पावसाळा संपून सुद्धा पालिकेने रस्ते दुरुस्तीचं काम सुरू न केल्यामुळे नागरिकांना रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. नालासोपाऱ्यात मोडकळीस आलेल्या इमारतीमधील भंगाराला अज्ञाताने आग लावल्यामुळे इमारतीला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेतली. छत्रपती संभाजीनगरमध्ये चालत्या बसमधून उडी घेत एका महिलेने आत्महत्या केली आहे. कन्नड ते छत्रपती संभाजीनगर या बसमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. धुळे सोलापूर रोडवरती ही महिला बसमध्ये बसली होती आणि बसमधून उडी मारल्यानंतर महिलेच्या चेहऱ्यावरून चाक गेल्यामुळे महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न खुलताबाद पोलिसांकडून सुरू आहे. ठाणे बेलापूर रोडवरती कंटेनर पलटी झाल्यामुळे कोपर खैरणेपासून रबाळेपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे ठाणे आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांची गैरसोय झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.